सरकार स्थापनेला 1.5 वर्ष उलटल्यानंतरही राज्यातील महामंडळ वाटप हे रखडलेलेच आहे। महायुतीमध्ये एकमत होत नसल्यामुळे महामंडळ वाटपाचं भिजत गुंगड पडलेलं आहे, तर इच्छुकांची संख्याही अधिक असल्यामुळे महामंडळ वाटपास ब्रेक लागल्याचं कळत आहे। नाराजी नाट्य वाढू नये म्हणून महामंडळ नियुक्तीमध्ये दिरंगाई केली जाते अशीही शक्यता वर्तवली गेलेली आहे। जवळपास 170 महामंडळं ज्यामध्ये 750हून अधिक सदस्यांची नियुक्ती ही होऊ शकते। मात्र नियुक्तीची संख्या कमी आणि इच्छुकांची संख्याही अधिक अशी महायुतीमध्ये सध्या परिस्थिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही सगळी एबीपी माझाला माहिती दिली आहे। तर सरकार स्थापनेला जवळपास 1.5 वर्ष उलटलेलं आहे आणि तरी देखील राज्यामधील महामंडळ वाटप ही रखडलेली असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, नेमकं कारण काय आहे? महायुतीमध्ये नेते तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी अशी परिस्थिती मागील 1.5 वर्षांपासून आपल्याला दिसते आहे। एकूणच मंत्रीपद झालेली आहे, विधान परिषदाच्या निवडणुकीमध्ये अनेकांना संधी देखील मिळालेली आहेत, मात्र कार्यकर्ते मात्र अजूनही उपाशी दिसत आहेत। महामंडळावर अनेकांची वर्णी किंवा जे कार्यकर्ते असतात त्यांची वर्णी ही आपल्याला लागताना बघायला मिळत असते, मात्र महायुतीमध्ये कुठेतरी एकमत होत नाही आहे आणि त्यामुळे महामंडळ वाटपाचं भिजत घोंगड आपल्याला दिसत आहे। एकूणच नाराजी नाट्य कुठेतरी वाढू नये, इच्छुकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि सदस्य संख्या ही कमी आहे। जवळपास 170 महामंडळ आहेत, 750हून अधिक सदस्यांची नियुक्ती यावर आपल्याला होताना बघायला मिळू शकते, मात्र नियुक्तीची संख्या कमी आहे आणि इच्छुकांची संख्या ही अधिक आहे अशी परिस्थिती महायुतीमध्ये आपल्याला दिसते आणि त्यामुळेच कुठेतरी टाळाटाळ सध्याला आपल्याला महायुतीतल्या नेत्यांकडनं आपल्या महामंडळ वाटपासंदर्भात होताना दिसत आहे। एकूणच कार्यकर्त्यांना येत्या काळामध्ये महामंडळासंदर्भात वर्णी लागणार का ते बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।